हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत तीळ गूळ शेंगदाण्याची गोड पोळी। तर आता संक्रांत तर जवळ आलेली आहे, तर त्याच्यानिमित्त आपण तिळगुळाची छान अशी गोड पोळी करणार आहे। आणि दुसरं म्हणजे नेहमीप्रमाणे अनिकेतला पण देण्यात येणार आहे, त्याच्याबरोबर त्याला फार आवडते। तर अशा पद्धतीनं आपण करूया गोड पोळी तीळ गूळ शेंगदाण्याची। तर चला साहित्य दाखवते मैत्रिणींनो माझं। तर मी तीळ घेतलेले आहेत 200 ग्रॅम, 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। एक 4-5 वेलची आणि जायफळाचा तुकडा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहोत। तर चला आता तुम्हाला दाखवते माझी रेसिपी आणि एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। असा मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि माझे शेंगदाणे भाजून पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। खरपूस असे शेंगदाणे मी आता भाजून घेते। तर छान असे शेंगदाणे आपले भाजत आहेत। हे बघा, आता मी तीळ पण भाजायला टाकलेले आहेत। तडतड असा आवाज यायला लागला ना तिळांचा। तर हे माझे गावरान तीळ आहेत, त्यामुळे एकदम पांढरे शुभ्र तीळ नाही आहेत, पॉलिश केलेले नाही आहेत। हे एक आजी आहेत, त्यांनी गावाकडून मला तीळ पाठवून दिलेले आहेत माझ्या ओळखीच्या। किती छान असे गावरान तीळ आहेत, त्याच्यामुळे ते एकदम व्हाईट नाही आहेत, त्याला पॉलिश नाही आहे आणि एकदम छान अशी आपली सुंदर तिळाची पोळी होणार आहे। हे तीळ शेंगदाणे बारीक करून घेतलेले ते असे एकत्र मिक्स करून घ्यायचे। नंतर गूळ घालून घ्यायचा, नंतर वेलची पावडर टाकायची। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि असं मिक्स करून घेतलं, एकजीव करून घ्यायचं हे सगळं असं। आणि मग परत असं थोडं थोडं टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं। सगळं परत थोडं थोडं टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं मिक्सरमध्ये। हे बघा, अशा प्रकारे बारीक झालेलं आहे आपलं तीळ गूळ शेंगदाणे वेलची आणि जायफळ, सगळं असं बारीक सारण तयार झालेलं आहे आपलं। तर मी असं एका भांड्यामध्ये काढून घेते सारण। मस्तपैकी झालेलं आहे, वास पण एवढा छान येतो वेलचीचा जायफळाचा, सुंदर झालेलं आहे। हे बघा, हे सारण खूप दिवस आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलं फ्रीजमध्ये, छान राहतं। पण अशा प्रकारे सारण तयार करून घेतलं आपण। आता आपण पोळी तयार करायला सुरुवात करणार आहोत। मैत्रिणींनो, आता सारांची तयारी तर आपली झालेली आहे। तर याच्यासाठी मी पीठ भिजवून घेते। तर भिजवतो तसंच घ्यायचं, फक्त याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकलं, कारण आपली पोळी छान अशी खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। तर मी आता छान असं पीठ भिजवून घेत आहे। थोडं तेल लावून मी आता हे पीठ मुरत ठेवणार आहे। एक 15 मिनटं तेल लावलेलं आहे, छान असं हे मुरेल आपलं पीठ। चला तर मैत्रिणींनो, आपण पोळी लाटायला घेऊया। तर हे बघा, अशी वाटी करायची, मस्तपैकी अशी वाटी केलेली आहे। तर याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं। हे बघा, सारण असं पूर्ण दाबून दाबून चांगलं भरायचं सगळीकडे आणि असे मोदक आपण कसं करतो तसे असे गोल 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 फिरवून घ्यायचं। मस्तपैकी असं फिरवलं ना, असं गोल गोल मोदक सारखं की असं करायचं, असं करायचं
परत ते असं दाबून घ्यायचं चांगलं. तर अशा प्रकारे आपण पोळी लाटायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मी पोळी लाटून दाखवते. जे कोणी नवीन असेल त्यांना एवढं असं पोळी लाटता येणार नाही. आता हे आम्ही लहानपणापासून अशाच पोळ्या लाटण्याचं काम केल्यामुळे छान अशी पोळी आपली अशी गोल 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 लाटून झालेली आहे. हे बघा, जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची पोळी. तर ह्या पोळीला तुम्ही तूप पण लावा किंवा तेल पण लावा, असं काही नाही आहे. तूप लावलं तरी चालतंय, तेल लावलं तरी चालतंय. पण जर आपल्याला खूप दिवस टिकून खायची असेल, कारण ही कमीत कमी 15 दिवस तरी अशीच पोळी बाहेर राहते, तिला काही होत नाही. तर आपलं सारण पूर्ण कोरडं आहे, त्याला पाण्याचा हात बिलकुल नाही आहे. तर असं त्यामुळे ते खराब पण नाही होत. आणि अशा पद्धतीने आपली पोळी तयार आहे. मस्तपैकी अशी आपली पोळी झालेली आहे. ही पोळी एकदम फुगत नाही, थोडी थोडी फुगते लाईटली अशी, पण एकदम खरपूस होते. ही छान अशी आपली पोळी भाजली जात आहे. एकदम बारीक गॅस घ्यायचा, थोडासा बारीक थोडासा मोठा करून भाजून घ्यायचा. हा माझा लोखंडी तवा आहे, मी त्याच्यावर भाजते. छान होतं, मस्त थंडीमध्ये खायला पण छान आणि मुलांना फार आवडते. असा वेगळा पदार्थ तुम्ही पण घरी करून बघा. हे बघा, आपली सुंदर अशी पोळी तयार झालेली